श्री गुरुचरित्र अध्याय 53 श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते व्हावे सावधान। श्री गुरुचरित्र अध्याय 52 ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागती यासी म्हणती सावध करा मागुती लोकोपकारा कारणे म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेम भावे अलिंगिती देहावरी ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा नामधारक ऐशियापरी सिद्ध सांगती परमेश परोपरी मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडोनी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास धरू आधारू तुची या विश्वास आधारू भवसागर पैल पारू तुची करीसी श्री गुरु राया ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतारणी कामज सांग ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची यमना म्हणती बाळक तुझी वासना खंड राहो श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रती जाहले द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसी कथियले नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले 6व्या लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाली उद्धरिली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी 9 अध्यायी राजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तिथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधीती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याचे नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले 12 माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्यांचे करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण 14व्या अध्यायी पंचदश श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दौडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगी निस देवनी विरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु नेले गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तीज 2 एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्या तत्वची कथा 21 प्रेत आणि औदुंबरा पाशी श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्य घरी घेती त्याची वंध्या महिषी होती 30 करुण दुग्धवती 22व्यात वर दिधला 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरु पाद पद्मा 24व्यात वर देती म्लेंछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगती गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत्त नायकती 27 आणूनी पतिता विप्रांशी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षस उद्धारी वामदेव हा इतिहास तयातची 30 अध्यायी पती मारला तयाची स्त्री करी बहु अकांता 30 श्री गुरु नाना कथा कतुनी शांत पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्री येते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरु झाली नमस्कारिती
आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वेश्येचे कथन करीती. राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते 35 प्रसंगात. कच देवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने नेले परान्न भोजन कंटाळूनी धरिती. श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी. ब्रह्मकर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती. श्री गुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथची गंगा युवती 60 वर्षाची वंद्या होती. ती सदितली पुत्र संतती. 39 अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्ठा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायनदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा. काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी. सायनदेव येऊनी करीती श्री गुरु स्तव. त्याला कथिती यात्रा भाववरही देती. 42 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तो तेची कथा सायनदेवा व्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्ता श्री पर्वत दावनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियली. 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हि परगे ग्रामास त्रिगुरु श्री गुरु भेटती. नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकी. ते शतगुणे पिकवणी पुडती आनंदविले तया ते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्मे कथिती. स्नान करवनी दवडिती कुष्ठ दैवार्जिती. रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडिती. भक्ती स्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखोनिया क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवीती नानायाती. म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार. शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती ती उद्विग्न. शोक करी आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद असते तया कुरवाळीती. मदभजनी धरा आसक्ती मठ धामी राहुनी. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी. गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले. म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनांना. जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापि. हे अवतरणिका सिद्ध माला. श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती. पूर्वी ऐकिले असेल कानी त्याते तत्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसे अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वेदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी. विनवी तसे कर जोडणी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा. श्री गुरु राया सिद्ध म्हणती नामधारका. तू हा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून. या अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र. दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्र रीती. सप्ताह करिता बहुपुण्य दीन शुद्धी बरवी पाहून. आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान. रंगवल्ल्यादी शोभा करावी. देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून. ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावे असावे एक स्थान. आतत्वार्थ
अतत्वार्थ भाषणी धरावे मौन, कामादी नियमी राखावे दीप, असावे शोभायमान देव, ब्राह्मण आवडीला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत, द्वितीय दिनी 29, तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत, पाचवे दिनी 43 वरी, सहावे दिनी सप्तमी 52 वाचोनी, अवतरणिका वाचावी. नित्य पाठ होता पूर्ण करावे. उत्तरांग पूजन श्री गुरुते नमस्कार करून उपाहार काही करावा. या प्रकारे करावे. सप्तदिन रात्री करावे. भूमी शयन सारांश शास्त्रा धारे करून शुचिर्भूत असावे. एवं होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसो न होणे सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पाये श्री गुरु. केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तसे आम्हा पाजिले. किंवा सिद्ध मुनी बहालक नामधारक शिष्य चातक मुख पसरो नीलबिंदू एक मागता पारवर्षला. श्री गुरुरायाचे धरू चरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे केरी नारायणा. श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरी दीनोद्धारण आपण आपली दावुनी खुणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे 15 सारे. अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रं संपूर्णम्. ओम तत्सत्. श्री गुरुदेव दत्त.